नमस्कार. मी तुमचा मित्र ओटी सर. आज अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण इथं आपल्यासमोर घेऊन आलो आहोत आणि हा जो व्हिडिओ आहे, हे टी-ई-टी 2026 साठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे. कारण की हा जो काही व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये जी भाषा मराठी आहे, याची आपण पी-वाय-क्यू बघणार आहोत आणि ती पी-वाय-क्यू 2013 पासून तर 2025 पर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत, कशावर आधारित प्रश्न आहेत, ते आपण अगदी कमी वेळामध्ये बघणार आहोत. पण त्यापूर्वी आपण एक तकिया कलाम लिहून ठेवलेला आहे, की ढगभर वाचण्याऐवजी समजून वाचा. कारण की किती भरपूर वाचलं पण व्यवस्थित वाचलं नाही, तर त्याचा रिझल्ट कधीही शून्य मिळते. कारण की आपल्याला गुरुजी बनायचं आहे, मास्तरीणबाई बनायचं आहे आणि जी आपली नोकरी लागलेली आहे, ती आपल्याला टिकवून ठेवायची आहे. तर हे जे प्रश्न आज आपण घेऊन येणार आहोत, हे असेच प्रश्न येतील आणि हेच प्रश्न येतील. याच्या व्यतिरिक्त कोणतेही प्रश्न तुम्हाला येणार नाही, याची 100% गॅरंटी आहे. कारण की आज आपण जे पी-वाय-क्यू घेणार आहोत, याच्यामध्ये आतापर्यंत आलेले वाक्प्रचार किंवा म्हणी ज्या आलटून-पालटून पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये येतात मराठी भाषेमध्ये, या सर्व वाक्प्रचार आणि म्हणी आपण अगदी कमी शब्दात, अगदी व्यवस्थितपणे बघूया. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशी एकही म्हण किंवा एकही वाक्प्रचार राहणार नाही, की ज्याचा अर्थ तुम्हाला बिनचूक देता येणार नाही आणि प्रत्येक जी म्हण आहे ती याच्यातूनच विचारण्याचे पूर्णचे पूर्ण चान्सेस असतील. तर चला आपण काय करूया, व्हिडिओला पटापट सुरू करूया. फक्त विनंती एकच आहे, की जर तुम्ही हा माझा व्हिडिओ जर मोबाईलवर बघत असाल तर काय करायचं, मोबाईलची स्क्रीन आडवी करायची, जेणेकरून तुम्हाला हे ओटी गुरुजी आणि टी-ई-टी 2026 साठी जे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते तुम्हाला व्यवस्थित दिसतील. काही लोक तुम्ही भाजी कापता कापता, स्वयंपाक करता करता, काहीही करता करता तुम्ही व्हिडिओ बघू शकता. कानामध्ये फक्त इयरफोन घालून घ्यायचं, ओटी गुरुजी तुमच्या कानामध्ये येऊन सांगतील. चला ठीक आहे. तर प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न केव्हाचा आहे बघून घेऊया. अरे ओटी गुरुजी मधात आले का? इकडे या गुरुजी. चला ठीक आहे. तर प्रश्न काय दिलेला आहे याला पण इकडे घेऊन येऊया. चला ठीक आहे. प्रश्न काय म्हटलेला आहे, की चालत्या गाडीला खीळ घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. चालत्या गाडीला खीळ घालणे. आता लक्ष द्यायच्या, जे काही वाक्प्रचार किंवा म्हणी असतात ते शब्दचा अर्थ घ्यायचे नसतात, तर त्याचा प्रचलित अर्थ घ्यायचा असतो. पण काही काही असे शब्द असतात ज्यांचा अर्थ आपल्याला थोडासाही समजला तरी त्याचे आपण अचूक उत्तर देऊ शकतो. खीळ घालणे, खीळ घालणे, खीळ घालणे म्हणजे काय येणे, बाधा येणे. तर बघूया आपण या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल. पहिला इथं दिलेला आहे, चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे. बरोबर तर वाटत आहे. दुसऱ्या, गाड्यांचा वेग वाढविण्याऐवजी असं काही होत नाही. त्यानंतर गाडीची नीट दुरुस्ती करणे, हे सुद्धा चालत्या गाडीला खीळ घालणे याचा अर्थ होणार नाही, या वाक्प्रचाराचा अर्थ होणार नाही. आणि जुन्या गाड्या बदलून टाकणे, अतिशय सोपा प्रश्न आला होता ताई. केव्हा आला होता? 2013ला आला होता आणि त्याच्यानंतर सुद्धा हे प्रश्न आलेले आहेत. तर याचा पर्याय काय होईल? पर्याय क्रमांक 1 हाच याच्या बरोबर उत्तर होईल. त्याच्यानंतर काय झालं जी, त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया. दुसरा प्रश्न खुलजा सिमसिम. काय म्हणतो दुसरा प्रश्न? सर्व आपण आज काय बघणार आहोत? वाक्प्रचार आणि म्हणीच बघणार आहोत. चला ठीक आहे. ओटी गुरुजी तुम्ही इथं या. चला ठीक आहे. तुम्ही इकडे या गुरुजी. चला ठीक आहे. दुसरा प्रश्न काय म्हटलेला आहे? ये रे ये रे कुत्र्या. अरे बाप रे. ये रे ये रे कुत्र्या खा माझा पाय, या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. आता याच्यामध्ये तुम्ही म्हटलं होतं ना गुरुजी, की काही शब्द सांगतात, अरे कुत्रा काय सांगते, खा माझा पाय काय सांगते. तर ही म्हण आहे, वाक्प्रचार आहे. याचा अर्थ काय होईल? भूतदया दाखवणे. भूतावर दया दाखवणे नाही, भूतदया दाखवणे म्हणजे करुणाशील असणे. हा ये रे ये रे कुत्र्या खा माझा पाय होईल का? बघूया आपण. आपणहून संकट ओढवून घेणे, यालाच आपण काय म्हणतो? ये रे कुत्र्या खा माझा पाय. म्हणजे स्वतःच काय करणे, असं काहीतरी कृती करणे की ज्याच्यामुळे स्वतःच आपण काय करूया, संकटामध्ये पडूया. यालाच म्हणतात ये रे कुत्र्या खा माझा पाय. त्याच्यानंतर तिसरं आहे, एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे. नाही गुरुजी, असं नाही होती.
त्याच्यानंतर चौथा पर्याय दिलेला आहे त्याग करण्याची तयारी ठेवणे, हे सुद्धा होत नाही. त्याच्याबरोबर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 आपणहून संकट ओढवून घेणे. तुम्हाला गुरुजी बनायचं आहे, मास्तर बनायचं आहे, तर काय करायचं? लक्षपूर्वक सर्व गोष्टी बघून घ्यायच्या. नाहीतर मग D.Ed तर झालाच आहे, कॉन्व्हेंटमध्ये शिकावं लागेल भाऊ. आणि कॉन्व्हेंटमध्ये एवढी छिलाई होते, मग तुम्हाला सर्व काही माहीत आहे. पुढला आपण प्रश्न बघूया, जो वाक्प्रचारच दिलेला आहे. काय आहे? हळद लागणे. या वाक्प्रचाराच्याच अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. हळद लागण्यासाठीच, म्हणजे हळद लागणे याचा जो अर्थ आहे त्याचाच दुसरा जो मराठीमध्ये वाक्प्रचार आहे तो कोणता आहे? हळद लागणे. आता जनरली आपण हळद लागणे केव्हा म्हणतो जी? वावरात गेला, शेतात गेला आणि ते हळद खोदता लागली ते का नाही? हळद लागणे म्हणजे लग्न होणे, बरोबर आहे की नाही? आता इथं त्याचा पर्याय दिलेला आहे, दोनाचे चार हात होणे. म्हणजे काय? दुर्गा माता होणे? मग काय होणे? दोनाचे चार हात होणे याचा सुद्धा अर्थ काय होतो? लग्न होणे. ठीक आहे. त्याच्यानंतर बोभाटा होणे, नाही जी, असा होत नाही. मनात मांडे खाणे, असाही होत नाही. हायसे वाटणे, असा होते का जी? असा होते का जी? नाही. तर इथं बघा, बोभाटा होणे ज्याला आपण वाक्प्रचार जर घेतला तर त्याला बभरा करणे असं सुद्धा एक वाक्प्रचार आहे. मनात मांडे खाणे याचा वाक्प्रचार समजा आपण केला तर मनोराज्य करणे, मनावर राज्य करणे असं याचं काय होते? वाक्प्रचार होऊ शकते, मनोराज्य करणे. आणि समजा जर हायसे वाटणे जर म्हटलं तर त्याचा वाक्प्रचार तर नाही, पण त्याचा अर्थ होईल समाधान होणे. तर हळद लागण्याच्या बरोबर पर्यायी किंवा त्याच अर्थाचा वाक्प्रचार होईल दोनाचे चार हात होणे. कोणाकोणाचे दोनाचे चार हात झाले आहेत त्यांनी कमेंट्स करून सांगायचं, कारण की ज्यांचे दोनचे चार हात झाले आहेत त्यांना TET पास करणे आवश्यक आहे. आणि ज्यांना दोनचे चार हात करून घ्यायचं आहे त्यांना तर खूपच महत्त्वाचं आहे. चला ठीक आहे. त्याच्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हणते जी? आईजीच्या जीवावर बायजी उदार. आजीच्या जीवावर नाही मावशी, आईजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीच्याच अर्थाची म्हण ओळखा. 2014 मध्ये आलेला आहे आणि त्याच्यानंतर 2023 मध्ये हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. 2-3दा आलेला आहे. कधी पेपर 1ला येतो, कधी पेपर 2ला येतो. तर पहिला सर्वात अगोदर आपण काम करूया की आईजीच्या जीवावर बायजी उदार याचा अर्थ काय होते? तर आईजीच्या जीवावर बायजी उदार म्हणजे दुसऱ्याचा पैसा जसा पाहिजे तसा काय करणे? खर्च करणे. अपना कोणचा जाता आहे, व्हॉट गोज माय फादर, माझ्या बापाचे काय जाते, त्याला म्हणतो आपण आईजीच्या जीवावर बायजी उदार. दुसऱ्याचा पैसा असला तर उडाव रे उडाव. चला ठीक आहे. तर असा अर्थ असलेला म्हण कोणती होईल? पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा सॉरी शक्तिमान. तर पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. आता याचा अर्थ काय होते जी? कमी मोबदल्यामध्ये जास्त काम जेव्हा आपण करून घेतो त्याच्यासाठी मराठीमध्ये एक म्हण प्रचलित आहे, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. म्हणजे कमी पैशामध्ये जास्तीत जास्त काम करून घेणे. तर असा तर होणार नाही जी. त्याच्यानंतर उंदराला मांजर साक्षी. उंदराला मांजर साक्षी याचा अर्थ काय होईल? की जेव्हा आपण एखादी काहीतरी काय करतो, वाईट गोष्ट करतो किंवा वाईट कृती करतो, जी शोभनीय नाही अशी काहीतरी गोष्ट करतो आणि त्याच्याच काय करतो, दुसरा व्यक्ती काय करतो, दुजोरा देते. हां भाऊ तुझ्या बरोबर आहे जी, हां बाई तुमच्या बरोबर आहे जी, बरोबर आहे की नाही? त्याला आपण म्हणतो उंदराला मांजर साक्षी. बरोबर आहे की नाही? पोरी समजा सासरी झगडली तर पोरीच्या माहेरचे काय म्हणतात, नाही आमची पोरगीच चांगली आहे. तर अशा वेळी ती म्हण तयार होते, उंदराला मांजर साक्षी. तर हा आईजीच्या जीवावर बायजी उदार होऊच शकत नाही, कारण की पैशाच्या दुसराच आणि कितना बी उडा हा होऊच शकत नाही. तर पहिलाही नाही झाला जी, दुसराही नाही झाला जी. तिसरा, काखेत कळसा गावाला वळसा. सर्वांना माहीत असेल जी, असा चष्मा असा लागून राहते आणि आपण काय करतो, घरभर शोधतो. तुमच्यासोबत असं कधी झालं असेल, बरोबर की नाही? त्यालाच आपण काय म्हणतो, काखेत कळसा गावाला वळसा. म्हणजे आपल्या जवळच असणाऱ्या वस्तूंना आपण काय करतो, जिकडे तिकडे शोधत असतो, जिकडे तिकडे चोहीकडे आनंदगडे, त्यावेळेस तर आनंद होत नाही. तर हा सुद्धा दुसऱ्याचा पैसा उधळण्याचा म्हण होत नाही. चौथा बघूया आपण, हलवायाच्या घरावर
तुळशी पात्र. आता याचा अर्थ काय होते जी की दुसऱ्याचीच वस्तू आहे आणि तिसऱ्याला आपणच देऊन दिला, दुसऱ्याला विचारलंच नाही, त्याला आपण काय म्हणतो, हलवायाच्या घरावर तुळशी पात्र. म्हणजे आता दुसऱ्याची वस्तू आहे आणि तिसऱ्याला त्याला न विचारता देणे म्हणजेच काय झालं, दुसऱ्याची वस्तू किंवा दुसऱ्याचा पैसा आपण जसा पाहिजे तसा खर्च करणे. तर या दोघांचाही अर्थ काय होईल, सारखा होईल. म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 काय होईल, बरोबर उत्तर होईल. ठीक आहे. टी पास करायचीच आहे, नाहीतर इंग्रजी मीडियममध्ये आम्ही 15 वर्ष शिकवला भाऊ, थेगरे लागून जात होते ढुंगणाला. हां ठीक आहे. ओटी व्हॉट आर यू डुईंग, मग काय डुईंग, हां मोठा त्रास होते. चला ठीक आहे. त्याच्यानंतर पुढली आपण म्हण बघूया, पुढील म्हण पूर्ण करा. आता बरोबर दिसत आहे ना जी, पुढील म्हण पूर्ण करामध्ये आपण म्हण बघतो आहे, पदरी पडले झोड रिकामी जागा ओळखा. ठीक आहे. पदरी पडले झोड असं दिलेलं आहे जी. ठीक आहे ना. तर हे काय होईल, ठीक आहे ना. तर याच्यामध्ये आपण बघूया, ही म्हणजे म्हण पूर्ण करायची आहे. पदरी पडले झोड रिकामी जागा पूर्ण करा. हसून केले गोड, रडून केले गोड. आता रडून तर कधीच गोड होत नाही, म्हणजे हा तर कपलाच जी. एलिमिनेशन असा करायचा, समजलं की नाही, नाही तर कोणताच एलिमिनेशन नाही करायचं. म्हणजे असा करू का गुरुजी, आधा पादा किसने पादा आणि बस याच्यावर आला म्हणजे लावून देऊ, असं होत नाही. समजलं की नाही. तर रडून कधीच गोड होत नाही, म्हणजे हा तर होणारच नाही. हसत झेलली धोंड, हे ठीक आहे, बघून घेऊया. मारून केले गोड, आता कोणाला मारून काही गोड होत नाही, हेही बघत नाही. आता पदरी पडले झोड, त्याला आपण त्याच्यासमोर काय म्हणतो, तुम्हाला माहिती असेल, कित्येक लोकांना माहीत असेल. तर त्याचं उत्तर बरोबर काय येईल, हसून केले गोड. म्हणजे एखादा आपण काय म्हणू शकतो, खडूस माणूस असेल आणि त्याने काय केलं असेल की आपल्याला काहीतरी उलट बोलला असेल, तर त्याचे बोलणे आपण मनावर न घेता किंवा त्याला काही प्रतिक्रिया न देता काय करतो, फक्त हसणे, त्याला आपण म्हणतो, ती म्हण तयार झालेली आहे, पदरी पडले झोड हसून केले गोड. अशा प्रकारे हा 2013 मध्ये आलेला आहे ताई हा प्रश्न. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वचे वर्ष काही लिहिण्याच्या भानगडीत गेलो नाही, पण ह्या ज्या म्हणी आहेत याच म्हणी आलटून पालटून येत असतात. तर पदरी पडले झोड आणि त्याच्यानंतर हसून केले गोड. चला ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. ओटी गुरुजी बरोबर दिसत आहेत का, प्रश्न बरोबर दिसत आहेत का बघून घ्यायचं, आवाज बरोबर येते काय बघून घ्यायचं, मोबाईलची स्क्रीन आडवी ठेवायची. चला ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळल्याने. बँकेमध्ये काहीतरी गडबड झाली रे बाबा हिशोबात, असं कोणाला माहीत झालं, मॅनेजरला माहीत झालं. तेथील कारकुनाने रिकामी जागा. आता इथं या रिकामी जागेत काय करा म्हणते, योग्य वाक्प्रचार वापरून पूर्ण करा. कारकुनाची जी काही करामत आहे ती बँक मॅनेजरला माहीत झालं का हिशोबामध्ये यांनी काय केलेलं आहे, करामत केली आहे. तर कारकुनाने काय केले, 2014 मध्ये हा प्रश्न आलेला आहे आणि त्यानंतर येतच राहिलेला आहे. तोंड घसी पडणे किंवा तोंड घसी पाडणे, तोंडात शेण घालणे, तोंड काळे करणे, तोंडचे पाणी पडणे. काय होईल जी, सांगा बरं जी, आपण सांगा बरं काय होईल. तर आजी याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, की तोंड घसी पडणे म्हणजे काय, फजिती होणे. आता कारकुनाची फजिती होईल का, हा इथं जमत नाही. ठीक आहे. फजिती तर होईल, पण कारकुनाने फजिती होईल असं होऊ शकत नाही. तोंडात शेण घालणे म्हणजे भरेबुरे बोलणे. त्यानंतर तोंड काळे करणे. आता तोंड काळे करणे म्हणजे काय होते, त्याचे दोन अर्थ घेतले जाते व्यक्तीचा, एकतर पळून जाणे किंवा पोबारा होणे. पळून जाणे. तर कारकुन काय होईल, तोंड काळे करेल. कारकुन काय करेल, तोंड काळे करेल. हा बरोबर होते. तोंडचे पाणी पडणे. आता तोंडचे पाणी पडणे म्हणजे घाबरून जाणे होते. घाबरून तर जाईल, पण कारकुनाने काय केलं, घाबरून तर जाईल, पण इथं व्यवस्थित आपल्याला, कारण की बघा जी, 4 पैकी 2 असे असतात की हा येईल का हा येईल असं असते. पण याच्या योग्य जी काही याच्यासाठी जी काही म्हण तयार होईल ती होईल, कारकुनाने तोंड काळे केले. म्हणजे कारकून पळून गेला, पोबारा झाला. पर्याय क्रमांक 3 याचा काय असेल,
बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. सर्व आपण म्हणी आणि वाक्प्रचार घेतलेले आहेत. सर्व काय केलेले आहेत? म्हणी आणि वाक्प्रचार घेतलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, डोंगरा एवढी हाव, तीळ एवढी धाव, ह्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? डोंगरा एवढी हाव, तीळ एवढी धाव. म्हणजे आपल्याला काय करायचं? लाईट गेली का जी? थोड्या वेळ थांबून देतो. तर काय म्हटलेलं आहे? डोंगरा एवढी हाव, तीळ एवढी धाव. आता याच्यामध्ये जर आपण हे जर म्हण बघितलं, डोंगरा एवढी हाव म्हणजे आपल्याला भरपूर काही करायचं आहे. आपल्या अपेक्षा ह्या भरपूर आहेत. बरोबर आहे की नाही? पण आपल्याला त्या अपेक्षा पूर्ण करायची कुवतच नाही आहे, कॅपॅसिटीच नाही आहे. अशा वेळी ही म्हण तंतोतंत लागते. डोंगरा एवढी हाव, तीळ एवढी धाव. आता याचा अर्थ कोणता होईल म्हणते? इथूनच असेल जी कोणता तरी. खूप हाव असणे, ठीक आहे. आता डोंगरा एवढी हाव झाला, तीळ एवढा धाव का झाला? तो तर आहेच नाही. महत्वाकांक्षा असणे, अरे भाऊ दुसरीचा अर्थ आहे. म्हणजे अर्धा पहिल्यामध्ये दिलाय, अर्धा दुसऱ्यामध्ये दिलाय. तिसरा बघूया आपण. महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे, ताकद नसणे, हिंमत नसणे, ही बरोबर वाटत आहे. डोंगर व तिळाची तुलना करणे हा तर बिलकुल आहेच नाही जी. बरोबर आहे की नाही? म्हणजे पर्याय क्रमांक 3 याच्या काय असेल? बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी? सर्वचे सर्व म्हणी आणि वाक्प्रचार आहेत. एवढे जर केले इतना कर डाला तो लाईफ झिंगाला आला वाली गोष्ट आहे. चला ठीक आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये दिलेलं आहे कृतज्ञतेची, कृतज्ञ म्हटलेलं आहे, कृतज्ञ नाही. ठीक आहे. कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शविणारी म्हण कोणती? आता आपण कृतज्ञ कोणाला म्हणतो? कृतज्ञ कोणाला म्हणतो? जेव्हा आपण दुसऱ्याचे उपकार विसरून जातो त्याला कृतज्ञ म्हणतो. आणि जेव्हा आपण दुसऱ्याचे उपकार कधीच विसरत नाही त्याला आपण कृतज्ञ म्हणतो. ठीक आहे. तर कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण कोणती? पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा आपण बघितलं होता 2016 मध्ये आलेला भाऊ. ठीक आहे. म्हणजे थोडेसे पैसे खर्च करून जास्त पाहिजे. चला ठीक आहे. अग अग मसी मला कुठे नेसी, म्हणजे आपली समजा काही चूक झाली तर आपण काय करणे? काहीच्या काहीच बहाणे सांगणे, त्याला आपण म्हणतो अग अग मसी मला कुठे नेसी. त्याच्यानंतर बुडच्याच्या पाय खोलात. बरोबर आहे की नाही? जेव्हा संकट येतात तेव्हा येतच राहतात, त्याला आपण बुडत्याच्या पाय खोलात म्हणतो. आणि गरज सरो वैद्य मरो, म्हणजे जेव्हापर्यंत गरज आहे तर भाऊजी नमस्कार जी, नमस्कार जी, नमस्कार जी, ओटी गुरुजी, ओटी गुरुजी. आणि जेव्हा सबस्क्राईब करायची गोष्ट आली तेव्हा नाही जी, नंतर पाहून. लाईक करायला पैसे लागते का ते तुम्हाला? नाही ना? तर असं गरज सरो वैद्य मरो, म्हणजेच ही कोणती प्रवृत्ती झाली? कृतज्ञतेची प्रवृत्ती झाली. तुम्ही कृतज्ञता दाखवू नका, तुम्ही काय दाखवायचं? कृतज्ञता दाखवायचं. ओटी गुरुजी एवढं ओव्हरटाईम करते जी, चला आम्ही काय करून टाकूया? एक लाईक ठोकून देऊया. चला ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 4 याचा बरोबर उत्तर असेल. मनावर घेऊ नका मास्तरीनबाई. चला ठीक आहे. पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो? 2016 मध्ये झाला का जी? लांब लचक कंटाळवाणे भाषण कधी कधी असते ना जी, तुमचे हेडमास्टर गुरुजी किंवा तुमचे जे संस्थेचे लोक येत असतील, बरोबर की नाही, कोणताच बाहेरून भाषण देणारा येत असेल तर तो लांब लचक भाषण देत तर कंटाळा येऊन जाते. मग त्याच्यासाठी एक काय बनलेली आहे? वाक्प्रचार बनला आहे. कोणता? उंबराचे फूल. असते का जी लांब लचक कंटाळवाणे भाषण? उंबराचे फूल म्हणतो का? नाही. तर हे जे काही उंबराचे फूल आपण काय बघत आहोत? उंबराचे फूल. तर उंबराचे फूल आपण कोणाला म्हणतो जी? सांगा बरं. उंबराचे फूल आपण कोणाला म्हणतो? तर क्वचित भेटणारी जी व्यक्ती असते त्याला आपण काय म्हणतो? उंबराचे फूल म्हणतो. कारण की उंबराला फूल येत नाही. आणि जी व्यक्ती सहसा भेटतच नाही, क्वचितच भेटते, त्याला आपण उंबराचे फूल म्हणतो. इथं लांबलचक कंटाळवाणे भाषणचा काहीच अर्थ नाहीये, संबंध नाहीये. त्याच्यानंतर थंडा फराळ. कधी कधी ताई विचारू शकते, याच्यावर एक प्रश्न बनू शकते 2026 मध्ये. थंडा फराळ म्हणजे राहते उपाशी राहणे, त्याला आपण काय म्हणतो? थंडा फराळ. त्याने थंडा फराळ केला म्हणजे तो उपाशी राहिला. त्याच्यानंतर एरंडाचे गुऱ्हाळ. काय? एरंडाचे गुऱ्हाळ. आता एरंडाचे गुऱ्हाळचा अर्थ होतो लांब लचक भाषण. आणि इथं काय आपण कशाविषयी बोलतो? लांब लचक कंटाळवाणे भाषण. म्हणजे त्याच्यासाठी वाक्प्रचार काय लिहिल? एरंडाचे
गुऱ्हाळ. त्याच्यानंतर अकलेचा खंदक अजी बेअकल्या माणूस जी. अकलेचा खंदक म्हणजे बेअकल्या माणूस, बरोबर आहे की नाही, ज्याला काही अक्कलच नाही त्याला आपण बेअकल्या माणूस म्हणतो, त्याला आपण अकलेचा खंदक म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचा बरोबर उत्तर असेल. पुढला प्रश्न बघूया, पटापट बघूया, हेच येतात जी. लक्षपूर्वक आहे का. पुढील अपूर्ण मन पूर्ण करा. अन्न छत्रात जाऊन रिकामी जागा. काय, पुन्हा 2016 पासून आलाय म्हणते. मिरपूड मागू नये, अन्न घ्यावे खाऊन. बघा तुम्ही काय म्हणाल, काही बाई लोक बाईजी काय म्हणतील, अन्न छत्रात जाऊन अन्न घ्यावे खाऊन. बोबू हाच तर पाहिजे टी वाला. असं होत नाही जी. अन्न छत्रात जाऊन मिरपूड मागू नये असं ही म्हण आहे. याचा अर्थ काय होते माहिती आहे का. जिथे तुम्हाला काय म्हणतो जी आपण, जी काही दानवाला जो काही लंगर वगैरे असते ना, ज्याच्यामध्ये फ्रीमध्ये भोजन वाटलं जाते, फ्रीमध्ये, जसं मंदिरात मस्जिदमध्ये किंवा काही ऑकेजनरी असे रस्त्यावर ते वाटतात ना, दान आपण करतो, त्याला आपण अन्नछत्र म्हणतो. तर अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये. मिरपूड मागू नये म्हणजे अन्नछत्रात समजा तुम्ही गेले, आता एखाद्या मंदिरामध्ये काय आहे, महाप्रसाद आहे आणि तुम्ही गेले, भाई कंदा देना, भाई चंदा देना, भाई दाल देना, भाई पुरी देना, असं नाही, जो भेटला तो खाऊन घ्यायचं. म्हणजे ही जी म्हण आहे, अन्न छत्रात जाऊन मिरपूड मागू नये म्हणजे जो आपल्याला मिळेल तो काय करायचे, खाऊन घ्यावे. शांत राहावे बसून असं सुद्धा होत नाही. अन्नदान घ्यावे करून असं सुद्धा होत नाही. तर काय होते, अन्न छत्रात जाऊन मिरपूड मागू नये, नाहीतर अन्न घ्यावे खाऊन, शांत राहावे बसून असं काही करायचं नाही. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 याच्यावर काय आहे, बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर ओटी गुरुजीला इकडे करूया. सुटकेसाठी लिहिण्याच्या कुठे सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचणे. तर अधोरेखित शब्द समूहासाठी, हे काही अधोरेखित शब्दच आहेत ना, पूर्ण अंडरलाईन केलाय ना जी. तर अधोरेखित शब्द समूहासाठी योग्य तो वाक्प्रचार कोणता. आता त्याच्या पोपट होणे काय दिलेलं आहे, पोपट होणे. आता सांगा जी, पोपट होणे असं म्हणजे पोपट होणे म्हणजे काय होणे, सांगा बरं जी, सांगा ना ताई. पोपट होणे, अजी पोपट होणे म्हणजे मूर्ख बनवणे. आता सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी आहे तर लागू होत नाही. मती कुंठित होणे, मती कुंठित होणे म्हणजे गोंधळून जाणे किंवा काहीही न सुचणे. आता सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचणे म्हणजे काय होणे, मती कुंठित होणे. इकडे आड तिकडे विहीर, याचा अर्थ सगळीकडे समस्या असणे, खतरा असणे, डेंजर असणे, तेव्हा त्याला आपण म्हणतो इकडे आड तिकडे विहीर. बरोबर आहे की नाही. समजा तुम्ही शादीसुदा लोक असाल भाऊ, पत्नीच्या आणि आईच्या भांडण झाला, कोणाकडे बोलावं काही समजतच नाही, कारण की मग आपण काय म्हणतो, कोणाला काय म्हणू जी, इकडे आड तिकडे विहीर. बरोबर आहे की नाही. तर तो असं होते, सगळीकडे खतराच असते. आईकडून बोललं तर ते म्हणते बायकोचा झाला, बरोबर आहे की नाही. आणि बायको करून झालं तर म्हणते बायकोचाच झाला. का झाला तर तुम्ही सांगा. चला ठीक आहे. आणि तंद्रीत असणे म्हणजे काय होते जी, अजी आपल्याच धुंदरीत असणे, त्याला तंद्री म्हणतो आपण. तंद्रीत असण्याचा शब्दाचा अर्थ झोपेत असणे असं सुद्धा होऊ शकतो. पण आपल्याच विचारात गुंग असणे त्याला जनरली काय म्हणतो आपण, तंद्रीत असणे असे म्हणतो. म्हणजे सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचणे म्हणजे मती कुंठित होणे असं याचं बरोबर काय होईल, उत्तर होईल. पर्याय क्रमांक 2 ला ठोकून द्यायचं. त्यानंतर पुढला प्रश्न घेऊया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी, ओटी गुरुजी दिसतात का. ठीक आहे. पुढला प्रश्न काय म्हणतो, अरे आता इकडे नेऊ काय, इकडे नेऊ, ओटी गुरुजीवरच थोडासा ठेवतो ना जी. ठीक आहे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अरे एक नंबर सोपा आला जी, 2016 मध्ये झालाय का. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. खूप हुशारीने फायदा होतो. दुसरा आहे आपल्या ऐपतीनुसार खर्च करावा. तिसरा वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा नुकसानकारक ठरते. आणि चौथा अति हुशार माणसाची कोणतीही गोष्ट विकल्या जाते. सांगा बरं जी कोणता आहे. एकदम सोपा आहे, जास्त काही हल्ला हुल्ला करायची गोष्ट नाहीये. त्याचा अर्थ जसा होतो की वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा काय असतो, नुकसानदायक होतो. तुम्ही असं जर म्हणाल आम्हाला तर येते, भाऊ तुमचे नुकसान होऊ शकते, तुम्हाला मार्क्स कमी मिळू शकतात जी. पण जब तक ओटी गुरुजी आहे तब तक कोटी जायची गरज नाही आहे. चला ठीक आहे. त्यानंतर
म्हण पूर्ण करा. नावडतीचे. नावडतीचे काय म्हणतो जी? एकदम सोपा. मीठ आडणी. नावडतीचे मीठ आडणी. पाय आडणी म्हणत नाही, मीठ गोड म्हणत नाही. मीठ गोड तर होऊच शकत नाही. शब्द गोड तोही म्हणत नाही आपण. तर काय म्हणतो आपण? मीठ आडणी म्हणतो. याचा अर्थही सांगून देतो मी. जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही त्याचं कोणतेही बोलणं, कितीही चांगले बोलणं आपल्याला आवडतच नाही. म्हणून ही काय बनलेली आहे? म्हण तयार झालेली आहे. नावडतीचे मीठ आडणी. ठीक आहे, चालेल ना जी? नावडतीचे मीठ आडणी. पुढला प्रश्न बघूया, सटासटा बघूया. काय म्हणतो पुढला प्रश्न? 2017ला आहे. चला ठीक आहे, पाहून घेऊया ना जी. प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? इथं सर्व वाक्प्रचार दिलाय. प्रतिबंध करणे म्हणजे काय करणे जी? बॅरियर ठोकून देणे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे ना? विरोध करणे. ठीक आहे. त्यानंतर नो एंट्री, त्यालाच आपण प्रतिबंधित क्षेत्र म्हणतो की नाही? नो एंट्री. तर प्रतिबंधित करणे म्हणजे मज्जाव करणे, धडा शिकवणे, विपर्यास करणे, पल्ला गाठणे. काय होईल गुरुजी? 1 नंबरमध्येच 1 नंबर होईल, मज्जाव करणे. प्रतिबंध करणे म्हणजे मज्जाव करणे, म्हणजे रोखणे, थांबवणे. ठीक आहे, पुढला प्रश्न आपण बघूया पुढल्या व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला जर वाटत असेल की ओटी गुरुजी काय करत आहेत? ओव्हर टाईम करत आहेत, तर इथं काय लिहिलेलं आहे ताई? अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण की सबस्क्राईब जर केलं नाही तर तुमचं नुकसान होईल जी. एक तुम्ही चांगल्या गुरुजीपासून काहीतरी शिकण्यापासून वंचित होऊन जाल. म्हणून काय करायचं? सबस्क्राईब करून घ्यायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. ओटी गुरुजी आता यूट्यूब लाईव्हवर सुद्धा येतात. ठीक आहे ना? नाहीतर आमचे व्हिडिओ तर ढगभर आहेत. तर काय करायचं? अगदी परीक्षेच्या दिवसापर्यंत तुमच्या सोबत राहणारे ओटी गुरुजी सोबत राहतील. फक्त काय करायचं? असं एक अंगठा दाखवून द्यायचं गुरुजीला आणि सबस्क्राईब करून घ्यायचं. नमस्कार, इथंच थांबतो. धन्यवाद.